कधी भाषण माझी शैली नाही आहे ना, मी कधी एवढ्या मोठ्या सभेला संबोधन केलं आहे. त्यामुळे समोर बसलेली जनतेला पण आणि माझ्या पत्रकार बांधवांना पण म्हणतो, जरा सांभाळून घ्या. काय पुढं मागं झालं तर तेवढं सांभाळून घ्या, तुमचाच मुलगा आहे. आज आपण एकंबे गटाच्या उमेदवार श्री राजेश्वरी ताई भोसले व आपले गणाचे उमेदवार केतनदादा चव्हाण यांच्या प्रचार सभेला आपण इथं एकत्रित आलो आहोत. इकडच्या लोकप्रतिनिधींबद्दल बोलायचं झालं तर इकडच्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत तरुणांचा नुसता वापरच करून घेतला आहे. त्यांना इलेक्शन पुरतं वापरलं आहे, त्यानंतर कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. दुसऱ्या बाजूला आमचे दया काका येतात. खरं म्हटलं तर ते दयान बाबा आहेत. ते कधी कोणाच्याही अडीअडचणीला सारखे तरुणीच्या अडीअडचणीला सारखे त्यांच्या मागे उभा असतात. आणि जेव्हा वेळ पडते, जेव्हा जनहिताचा विषय येतो, तेव्हा आपले दयान बाबा हे धुरंधरही होत आहेत आणि लोकांच्या हितासाठी कायम तत्पर पुढे असतात. राहिलेला प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधींचा, मागच्या काळात त्यांनी मागच्या इलेक्शनमध्ये बऱ्याच तरुणांना त्यांनी आश्वासनं दिली होती. पण माझा एक प्रश्न त्यांना हा राहील की त्यांनी ह्या गटातली किती मुलं कामाला लावली ह्याचा त्यांनी खुलासा करावा. दुसऱ्या बाजूला आपले दया काका आहेत, ते DB ग्रुप माध्यमातून अनेको शेकडो मुलांना त्यांना नोकरी उपलब्ध करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. मागच्या काळातही करत आलेत आणि येणाऱ्या काळातही त्यांचा हा प्रयत्न चालू राहील ह्याचा मला विश्वास आहे. उद्याची येणारी इलेक्शनमध्ये आपण ग्रामपंचायती लेवलला जाऊन काम करता ही मी अपेक्षा ठेवतो. आणि आजचा हा तरुणाईंचा आणि आमच्या लाडक्या बहिणींचा उत्साह बघून एवढं निश्चित आहे, जसं भैया म्हटले की अख्ख्या जिल्ह्यात राजेश्वरी ताई हे भाऊ 1 नंबर मताने निवडून येणार आहे, ह्याला काहीच दुसरा डाऊट राहिला नाहीये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.